नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरित्रात अशा अनेक कथा आहेत ज्या आपल्याला संकटात धीर देतात. आज आम्ही तुमच्यासाठी अशा 3 विशेष कथा घेऊन आलो आहोत ज्या शोधण्यासाठी आम्ही अनेक जुन्या ग्रंथांचा आणि पोथ्यांचा अभ्यास केला आहे. ही मेहनत फक्त यासाठी की स्वामींचे तत्वज्ञान तुमच्यापर्यंत सोप्या भाषेत पोहोचावे. जर तुम्ही स्वामींचे निस्सीम भक्त असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. काय एका कोरड्या विहिरीत ताज्या पुरणपोळ्या मिळू शकतात? एक लोखंडी खिळा सोन्याचा होऊ शकतो का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा तुमचे सर्व मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी नक्की काय चमत्कार करतात? आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या आयुष्यातील संकटांवर उत्तर देणारा एक दैवी अनुभव आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटची कथा तुमच्या जगण्याची दृष्टी बदलून टाकेल. श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या लीला केवळ चमत्कार नसून त्या भक्ताला जीवन जगण्याची नवी दृष्टी देतात. अक्कलकोटच्या या परब्रह्माच्या अनेक कथांपैकी एक अत्यंत भावस्पर्शी आणि शिकवण देणारी कथा म्हणजे चोळप्पाची भक्ती आणि स्वामींचा अगाध महिमा. ही कथा तुम्हाला स्वामींच्या प्रेमाची आणि त्यांच्या शिस्तीची प्रचिती करून देईल. स्वामी समर्थ आणि चोळप्पा, अनन्य भक्तीची रसाळ कथा. अक्कलकोटमध्ये स्वामींचे वास्तव्य असताना त्यांचे अनेक सेवक होते, पण चोळप्पा यांचे स्थान काही निराळेच होते. चोळप्पा हे स्वामींचे निस्सीम भक्त. त्यांनी आपले सर्वस्व स्वामींच्या चरणी अर्पण केले होते. मात्र मानवी स्वभावानुसार कधीकधी त्यांच्या मनातही अहंकाराचा किंवा स्वामी फक्त माझेच आहेत असा लवलेश येत असे. अकल्पित संकट आणि भक्ताची ओढ. एकदा अक्कलकोटमध्ये भीषण दुष्काळ पडला. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष झाले. लोक त्रस्त होते. चोळप्पांचे घरही या परिस्थितीपासून सुटले नव्हते. घरात अन्नाचा कण नव्हता आणि पाणीही नाही. चोळप्पा चिंतेत होते, पण त्यांच्या मनात एकच विचार होता की माझे स्वामी उपाशी राहता कामा नयेत. त्या दिवशी स्वामी एका झाडाखाली ध्यानाला बसले होते. चोळप्पा काहीतरी खायला मिळेल या आशेने निघाले, पण त्यांना काहीच मिळाले नाही. हताश होऊन ते परतले. स्वामींनी डोळे उघडले आणि चोळप्पांकडे पाहून मिश्किलपणे हसले. स्वामींची परीक्षा आणि अघटित लीला. स्वामी म्हणाले, चोळ्या, मला भूक लागली आहे, काय देतोस खायला? चोळप्पांच्या डोळ्यात पाणी आले. ते म्हणाले, महाराज, घरात काहीच नाही, मी तुम्हाला काय देऊ? स्वामींनी त्यांना अंगणात असलेल्या एका जुन्या कोरड्या पडलेल्या विहिरीकडे जायला सांगितले. ती विहीर अनेक वर्षांपासून कोरडी होती. स्वामी म्हणाले, जा, त्या विहिरीत पहा, तिथे तुला जे मिळेल ते घेऊन ये. चोळप्पांना वाटले स्वामी थट्टा करत आहेत, पण त्यांची आज्ञा शिरोसावंद्य मानून ते विहिरीकडे गेले. विहिरीच्या तळाशी पाहिले असता तिथे चिखलाऐवजी चक्क ताज्या पुरणपोळ्या आणि दुधाचा हंडा भरलेला दिसला. चोळप्पा थक्क झाले. हे कुठून आले, कसे आले? त्यांना समजले की हे स्वामींचेच कौतुक आहे. गर्वाचे घर खाली. चोळप्पांनी त्या पुरणपोळ्या आणल्या आणि स्वामींना भरवू लागले. तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की स्वामींची सेवा फक्त मीच करू शकतो, कारण मीच त्यांच्यासाठी हे कष्ट घेतले. स्वामी अंतर्यामी होते. त्यांनी लगेच चोळप्पांचा हात धरला आणि कठोर आवाजात विचारले, हे कोणी दिले, तू आणले की मी दिले? चोळप्पा भानावर आले. त्यांना उमजले की ही सर्व देणगी स्वामींचीच आहे आणि तरीही ते मी आणले या अहंकारात अडकले होते. स्वामींनी त्यांना शिकवले की कर्तृत्व नेहमी भगवंताचे असते, भक्त केवळ माध्यम असतो. या कथेतून भक्तांना मिळणारा बोध. शरणागती. जेव्हा आपण पूर्णपणे रिकामे होतो, म्हणजे आपला अहंकार सोडतो, तेव्हाच स्वामी आपल्याला भरभरून देतात. अशक्य काहीच नाही. कोरड्या विहिरीत पुरणपोळ्या मिळणे हे दर्शवते की स्वामींसाठी सृष्टीचे नियमही दुय्यम आहेत. अहंकाराचा त्याग. भक्तीमध्ये मीपणाला जागा नाही. मी करतोपेक्षा स्वामी करून घेतात हा भाव महत्वाचा आहे. स्वामींचा संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी नेहमी म्हणत, आम्ही जेथे आहोत तेथेच आहोत. याचा अर्थ ते निर्गुण निराकार रूपात प्रत्येक भक्ताच्या हृदयात आहेत. तुम्ही कितीही मोठ्या संकटात असलात तरी स्वामींची नजर तुमच्यावर असतेच. फक्त तुमची भक्ती चोळप्पांसारखी निष्पाप आणि दृढ असायला हवी. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक संत नव्हते, तर ते साक्षात परब्रह्मस्वरूप होते. त्यांच्या लीला अगाध आहेत आणि प्रत्येक लीलेमागे भक्ताला जीवन जगण्याचा एक मौल्यवान संदेश दडलेला आहे. खालील कथा तुम्हाला स्वामींच्या अगाध शक्तीची आणि भक्तांवरील त्यांच्या असीम प्रेमाची प्रचिती करून देईल.
ही कथा आहे एका अहंकारी सावकाराची आणि स्वामींच्या अघटित कृपेची. कथा अहंकाराचा लय आणि श्रद्धेचा विजय. अक्कलकोटचा दरबारात एक नवा आगंतुक. अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनासाठी रोज हजारो भक्त येत असत. कोणी दुःखी, कोणी आजारी, तर कोणी केवळ दर्शनाच्या ओढीने येत असे. एके दिवशी सोलापूरचा एक अतिशय श्रीमंत सावकार स्वामींच्या दर्शनाला आला. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती, पण त्या संपत्तीचा त्याला मोठा गर्व होता. तो मौल्यवान वस्त्रे परिधान करून, हातात सोन्याची कडी घालून आणि सोबत नोकर चाकर घेऊन मोठ्या दिमाखात आला होता. त्याला वाटले की मी इतका श्रीमंत आहे तर स्वामी मला नक्कीच विशेष वागणूक देतील. तो स्वामींच्या जवळ गेला आणि म्हणाला, महाराज, मी तुमच्यासाठी सोन्याची मोहरा आणि हे उंची कापड आणले आहे, हे स्वीकारावे. स्वामींनी त्याच्याकडे पाहिलेसुद्धा नाही. ते आपल्याच धुंदीत झाडाखाली बसले होते. सावकाराला आपला अपमान वाटला. त्याने पुन्हा मोठ्या आवाजात विचारले, स्वामी, मी इतकी मौल्यवान भेट आणली आहे, तुम्ही बघत का नाही? स्वामींची अजब लीला. माती आणि सोने एकच. स्वामींनी अचानक एक विचित्र हास्य केले आणि बाजूला पडलेली एक मातीची ढेकूळ उचलली. स्वामी म्हणाले, अरे मूर्खा, तुझे हे सोने आणि ही माती आमच्यासाठी एकच आहे. तू संपत्तीचा गर्व घेऊन येथे आला आहेस, पण ही संपत्ती तुला मृत्यूपासून वाचवू शकेल का? सावकार रागाने लाल झाला. त्याला वाटले की या संन्यासाला माझ्या श्रीमंतीची कल्पना नाही. तो तडक तिथून निघून गेला. पण म्हणतात ना, स्वामी ज्याच्यावर कृपा करायची ठरवतात त्याला आधी शुद्ध करतात. नियतीचा फेरा आणि संकटाची मालिका. सावकार घरी परतला, पण त्या दिवसापासून त्याचे नशीब फिरले. त्याच्या व्यापारात मोठे नुकसान झाले. त्याचे जहाजे बुडली, गोदामाला आग लागली आणि बघता बघता तो कर्जबाजारी झाला. ज्या नोकर चाकरांवर तो गर्व करायचा ते त्याला सोडून गेले. त्याच्या अंगावरचे दागिनेही विकले गेले. शेवटी त्याच्याकडे केवळ परिधान केलेली वस्त्रे उरली. तो इतका खचला की त्याला आत्महत्येचा विचार येऊ लागला. पण त्याच रात्री त्याला स्वप्नात स्वामी दिसले. स्वामी शांतपणे म्हणाले, भय कशाला बाळगतोस? तुझे जे गेले ते तुझे नव्हतेच. आता तू रिक्त झाला आहेस. आता मी तुला भरू शकेन. पुन्हा अक्कलकोटची वारी, एक नवा जन्म. सावकार आता पूर्णपणे बदलला होता. तो पुन्हा अक्कलकोटला आला, पण यावेळेस त्याच्या हातात सोन्याची कडी नव्हती, तर डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. तो स्वामींच्या चरणी पालथा पडला आणि रडू लागला. त्याने एकही शब्द उच्चारला नाही, पण त्याचे मौन बरेच काही सांगत होते. स्वामींनी त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि अतिशय प्रेमाने म्हणाले, उठ, आता तू खरा श्रीमंत झाला आहेस. ज्याच्याकडे अहंकार नाही तोच खरा माझा. स्वामींनी त्याला एक नारळ दिला आणि सांगितले, जा, पुन्हा प्रयत्न कर. यावेळी व्यवहार प्रामाणिकपणे कर आणि गरिबांना विसरू नकोस. सावकाराने पुन्हा शून्य ते विश्व उभे केले. पण यावेळी तो सावकार नव्हता, तर तो स्वामींचा सेवक होता. त्याने अक्कलकोटला येणाऱ्या भक्तांसाठी अन्नछत्र सुरू केले. त्याचे आयुष्य आता आनंदात आणि समाधानात जात होते. या कथेतून भक्तांना मिळणारा जीवनोपयोगी बोध. अहंकाराचा त्याग. जोपर्यंत आपल्या मनात मूपणा असतो तोपर्यंत भगवंताची कृपा पूर्णपणे अनुभवता येत नाही. श्रीमंती ही तात्पुरती असते, पण माणुष्की आणि भक्ती कायमस्वरूपी असते. संकटात धीर धरा. जेव्हा आपले सर्व मार्ग बंद होतात तेव्हा स्वामींचा मार्ग सुरू होतो. संकट हे आपल्याला संपवण्यासाठी नाही, तर आपल्याला शुद्ध करण्यासाठी येते. स्वामींची नजर. स्वामींना तुमच्या पैशाची किंवा भेटवस्तूंची गरज नाही, त्यांना तुमच्या शुद्ध भावाची गरज आहे. पुनरागमन शक्य आहे. आयुष्यात कितीही मोठे अपयश आले तरी स्वामींच्या कृपेने माणूस पुन्हा उभा राहू शकतो. फक्त श्रद्धा आणि सबुरी हवी. स्वामींचा मंत्र जो प्रत्येकाने लक्षात ठेवावा. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या शब्दात इतकी ताकद आहे की निराश झालेल्या माणसालाही ते जीवदान देऊ शकतात. तुम्ही तुमच्या जीवनात कितीही मोठ्या अडचणीत असाल तरी एकदा डोळे मिटून स्वामींचे स्मरण करा. ते कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या मदतीला नक्की येतील. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे केवळ एक ऐतिहासिक पुरुष नव्हते, तर ते साक्षात परब्रह्म स्वरूप होते. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये, शब्दांमध्ये आणि अगदी त्यांच्या रागावण्यामध्येही भक्ताचे कल्याण दडलेले असे. स्वामींच्या अनेक लीलामृतांपैकी एक अत्यंत रसाळ आणि मानवी जीवनातील लोभ आणि त्याग या द्वंद्वावर प्रकाश टाकणारी कथा आज आपण पाहूया. ही कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल आणि अंतर्मुख करायला लावेल. कथा सुवर्णाचे मोहपाश आणि स्वामींची अगाध कृपा. अक्कलकोटच्या दरबारात आणि एका गरीब ब्राह्मणाची व्यथा.
अक्कलकोटच्या वटवृक्षाखाली स्वामींचा दरबार भरला होता. भजन कीर्तन चालले होते. त्याचवेळी गर्दीतून एक अत्यंत कृश, फाटके कपडे घातलेला आणि चेहऱ्यावर दारिद्र्याच्या खुणा असलेला एक ब्राह्मण पुढे आला. त्याचे नाव होते विठ्ठल शास्त्री. विठ्ठल शास्त्री विद्वान होते, पण नशिबाने त्यांना साथ दिली नव्हती. घरात 18-20 दारिद्र्य होते. मुलाबाळांना 2 वेळचे अन्न मिळणे कठीण झाले होते. कोणीतरी त्यांना सांगितले होते की अक्कलकोटला जा, तिथे साक्षात परब्रह्म बसले आहेत, ते तुझे नशीब बदलू शकतात. मोठ्या आशेने शास्त्रीजी स्वामींच्या समोर साष्टांग दंडवत घालून उभे राहिले. स्वामींनी शास्त्रीजींकडे एक कटाक्ष टाकला. त्यांच्या डोळ्यात एक अनामिक चमक होती. स्वामी ओरडले, काय रे, काय मागायला आला आहेस? आम्ही तर फकीर, आमच्याकडे काय आहे तुला द्यायला? शास्त्रीजी थरथर कापू लागले. ते हात जोडून म्हणाले, महाराज, घरात काहीच नाही, मी तुम्हाला काय देऊ? स्वामींनी त्यांना बाजूला पडलेल्या एका जुन्या गंजलेल्या लोखंडी खिळ्याकडे जायला सांगितले. तो खिळा अनेक वर्षांपासून गंजलेला होता. स्वामी म्हणाले, जा, त्या खिळ्यात जे मिळेल ते घेऊन ये. चोळप्पांना वाटले स्वामी थट्टा करत आहेत, पण त्यांची आज्ञा शिरोसावंद्य मानून ते खिळ्याकडे गेले. चमत्कार आणि सुवर्णाचे मोहजाल. शास्त्रीजींनी तो रात्री तो खिळा देवासमोर ठेवला. सकाळी उठून पाहतात तर काय, तो लोखंडी खिळा चक्क सोन्याचा झाला होता. शास्त्रीजींच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी तो विकला आणि घरची गरिबी दूर केली. नवीन घर बांधले, मुलांची लग्ने केली. पण माणसाचा स्वभाव असा की एकदा हातात पैसा आला की तो अधिक मिळावा अशी हाव सुटते. शास्त्रीजींना वाटले, स्वामींनी मला एक खिळा दिला तर माझे आयुष्य बदलले. जर मी त्यांच्याकडून एखादी मोठी लोखंडी वस्तू घेऊन गेलो तर मी कुबेर होईन. लोभाचा अंधार आणि स्वामींची परीक्षा. शास्त्रीजी पुन्हा अक्कलकोटला गेले. यावेळेस त्यांनी सोबत एक मोठी लोखंडी साखळी नेली होती. त्यांना वाटले स्वामी याला स्पर्श करतील आणि त्याचे सोने होईल. ते स्वामींसमोर गेले, पण यावेळेस स्वामींचे रूप रौद्र होते. स्वामी ओरडले, अरे मूर्खा, तुला जे दिले होते त्यात तू सुखी नव्हतास का? आता तुला साखळदंड हवेत? जा, ही साखळी घेऊन जा आणि तुझ्या गळ्यात अडकवून घे. शास्त्रीजींना वाटले स्वामी रागावले आहेत, पण साखळी सोने होईल या आशेने त्यांनी ती घरी नेली. पण घरी गेल्यावर ती साखळी सोन्याची झालीच नाही, उलट शास्त्रीजींच्या घरात कटकटी सुरू झाल्या. मुलांचे आजारपण, चोरी अशा संकटांनी त्यांना घेरले. त्यांना समजले की स्वामींच्या कृपेचा त्यांनी चुकीचा अर्थ लावला होता. पश्चाताप आणि अंतिम सत्य. शास्त्रीजी पुन्हा अनवाणी पायाने अक्कलकोटला धावत गेले. स्वामींच्या चरणावर डोके ठेवून ते ढसाढसा रडू लागले. महाराज, मला सोने नको, मला तुमचे चरण हवे आहेत. लोभाने माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. स्वामींनी शांतपणे त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. स्वामी म्हणाले, अरे, संपत्ती ही केवळ साधन आहे, साध्य नाही. तू साधना विसरून साधनामागे धावलास. आता जा, जे आहे त्यात समाधान मान, मी तुझ्या पाठीशी आहे. शास्त्रीजींच्या मनातील सर्व ओझे उतरले. त्यांना खरी श्रीमंती म्हणजे काय हे उमजले होते. या कथेतून भक्तांना मिळणारा जीवनोपयोगी बोध. लोभाचा त्याग. भगवंत आपल्याला आपल्या गरजेनुसार सर्व काही देतो, पण जेव्हा आपण लोभ धरतो तेव्हा मिळालेले सुखही टिकत नाही. समाधान हेच खरे सुख. स्वामींच्या कृपेने मिळालेल्या गोष्टींचा विनियोग चांगल्या कामासाठी करावा, केवळ संग्रह करण्यासाठी नाही. स्वामींची शिकवण. स्वामी कधीकधी कठोर वागतात, पण त्यामागे भक्ताचा अहंकार नष्ट करण्याचा उद्देश असतो. शरणागती. जेव्हा आपण पूर्णपणे शरण जातो तेव्हाच आपल्याला खऱ्या शांतीचा अनुभव येतो. स्वामींचा खास मंत्र, जो प्रत्येकाने लक्षात ठेवावा. तू माझ्याजवळ काही न मागता ये, मी तुला सर्व काही देईन, कारण मला तुझे मन हवे आहे, तुझे धन नाही. भक्तांनो, जीवनात कितीही संकटे आली किंवा कितीही प्रलोभने आली तरी स्वामींच्या चरणांची साथ सोडू नका. ते तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाहीत. मित्रांनो, या तिन्ही कथांचा एकच सार आहे, तो म्हणजे श्रद्धा आणि सबुरी. स्वामी आजही आपल्या सोबत आहेत. फक्त गरज आहे ती अहंकाराचा त्याग करून त्यांना शरण जाण्याची. तुमच्या आयुष्यातही असा एखादा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. ही माहिती गोळा करताना आम्हाला खूप आनंद झाला आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचला याचे समाधान मोठे आहे. जर तुम्हाला वाटले की हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनात थोडी जरी शांतता निर्माण झाली तर हेच आमच्या मेहनतीचे फळ आहे.
तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल किंवा जेव्हा तुम्हाला आयुष्यात थकल्यासारखे वाटेल तेव्हा हा व्हिडिओ पुन्हा एकदा शांतपणे बघा. तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन ऊर्जा मिळेल. स्वामींच्या अशाच प्रेरणादायी कथा आणि आध्यात्मिक ज्ञानासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करा. काय सांगावे, तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या निराश झालेल्या व्यक्तीला स्वामींचा श्री भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश मिळून त्याचे आयुष्य बदलू शकेल. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.